सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% GST फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक जिल्हा आज केवळ सांस्कृतिक किंवा व्यापारी केंद्र म्हणूनच ओळखलं जात नाही, तर समाजाभिमुख विकासाचा नवा आदर्श घडवणारा भूगोल म्हणून पुढे येतोय. याच भूमीवर सेवाभाव ही सच्ची भक्ती हे या प्रेरणादायी उपक्रमाच्या माध्यमातून इगतपुरी हायवे प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं 25हून अधिक अल्पज्ञात पण निस्वार्थ सेवा देणाऱ्या लोकांचा सन्मान करून एक वेगळीच उंची गाठली आहे. या गौरव समारंभाचं आयोजन वाडपे गोंदे महामार्ग मार्गिकेवर झालंय. स्वच्छता, सुरक्षितता आणि सार्वजनिक व्यवस्थापन यासाठी अखंड कार्यरत असलेल्या सफाई कर्मचारी, पालिका देखभाल कर्मचारी, वाहतूक समन्वयक आणि नागरी स्वयंसेवक यांचा खंबीर योगदानाचा सन्मान यावेळी करण्यात आलाय. हा गौरव सोहळा इगतपुरी येथे पार पडलाय. यामध्ये PIU NHAI नाशिकचे प्रकल्प संचालक श्रीकांत दगे, इगतपुरीचे उपविभागीय अधिकारी ओंकार पवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अश्मिता मित्तल, इगतपुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ आढाव, शहापूर ठाणे येथील वाहतूक विभागाचे उपअधीक्षक मिलिंद शिंदे आणि इगतपुरी पोलीस स्टेशनच्या ठाणे प्रमुख सारिका अहिरराव यांचा या अधिकाऱ्यांमध्ये समावेश होता. या मान्यवरांच्या उपस्थितीमधून महामार्गावर आणि परिसरात सातत्यानं सेवा देणाऱ्या समर्पित व्यक्तींच्या कार्याबद्दलचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त झाली आहे. याप्रसंगी IHPLचे प्रकल्प प्रमुख हेमंत कुमार यांनी आपल्या भाषणात सांगितलंय की मुंबई-आग्रा महामार्गावरील वाडपे गोंदे मार्गिका ही केवळ एक रस्ता नाहीये, तर ती नाशिक आणि मुंबई यांच्यातील जीवनवाहिनी आहे. आज ज्या व्यक्तींना आपण सन्मानित करत आहोत त्या या जीवनवाहिनीचे खरे रक्षक आहेत. रस्त्यावर पडलेल्या पावसामध्ये मार्ग मोकळा ठेवणे, वाहतुकीची गर्दी नियंत्रणात ठेवणे किंवा लहान मुलांना शाळेमध्ये सुरक्षित पोहोचवणे ही केवळ जबाबदारी नव्हे, तर सेवाभावाची, समाधानाची साधना आहे. ये बेसिकली समाज के अंदर जो अच्छा कार्य कर रहे हैं, हम उनको एक प्रेरणा स्रोत के तौर पे हम उनको सम्मानित कर रहे हैं, ताकि बाकी लोग भी उनके प्रेरणा लेके और अच्छा कार्य करें. और इस कार्यक्रम के अंदर हमने सफाई कर्मचारी, उसके बाद में जो हॉस्पिटल के अंदर सफाई कर्मचारी हैं वो, और ट्रैफिक पुलिस डिपार्टमेंट और पुलिस डिपार्टमेंट, इनको सम्मानित किया है. और क्योंकि ये समाज का बहुत अभिन्न अंग है और जब भी जरूरत पड़ती है समाज के लिए बहुत सारा कार्य करते हैं, और उसी का प्रेरणा स्रोत, ताकि बाकी के लोग भी उनसे सीख के कुछ अच्छा कार्य आगे करते रहें. धन्यवाद. माझं नाव श्रीकांत दगे, मी प्रकल्प संचालक नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया नाशिकमध्ये कार्यरत आहे. आमच्या कन्सेशनर IHPL मार्फत आज सेवा ही भक्ती या अंतर्गत यांनी आज जे लोक रोडच्या रिलेटेड कामाला आम्हाला मदत करतात किंवा ज्यांच्यामुळे आज रोडमध्ये सुरक्षितता येते, ते सफाई कामगार असो, ट्रॅफिक पोलीस असो, यांच्यामुळे आम्हाला जी मदत होते त्यांना त्यांचा एक सत्कार म्हणून हा एक सोहळा घेण्यात आलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना धन्यवाद करतो. त्यांनी जी आम्हाला आतापर्यंत मदत केली आणि यापुढे जे मदत करणार आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो. या समारंभामध्ये ज्यांना गौरवण्यात आले त्यामध्ये इगतपुरी नगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागातील महादेव भोंडे, इगतपुरी ग्रामीण रुग्णालयातील स्वच्छता कर्मचाऱ्यांमधील स्वप्नाली तावडे, कसारा ग्रामीण रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी संतोष राठोड, घोटी वाहतूक पोलिसांतील राम भोंडे आणि शहापूर वाहतूक पोलिसांतील छाया कांबळे यांचा समावेश होता. छाया कांबळे या मुसळधार पावसातही हातामध्ये स्टॉप फलक घेऊन शाळकरी मुलांना महामार्ग ओलांडण्यास मदत करताय. आणि या इतर गौरवप्राप्त व्यक्तींच्या कहाण्या लोकसेवा आणि नागरी अभिमान यांचे भक्कम उदाहरण व्यक्त करताय. प्रत्येक पुरस्कार विजेत्या व्यक्तीला कृतज्ञता प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या सेवेचा सन्मान करण्यात आलाय. IHPL ही कंपनी केवळ पायाभूत सुविधा तयार करण्यात आणि त्यांची देखभाल करण्यातच गुंतलेली नाही, तर सेवाभाव ही सच्ची भक्ती हे या उपक्रमाद्वारे सामुदायिक सहकार्य, जनजागृती आणि सेवेकऱ्यांप्रती आदर या संस्कृतीला वाढवण्याचे उद्दिष्टही तिने ठेवलेत. त्यामुळे हा उपक्रम म्हणजे केवळ कार्यक्रम नाही, तो एक विचार आहे, एक संस्कृती आहे आणि एक चालता बोलता आदर्श आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.